अहो तुम्ही काही ठरवलं का? कसं डॅडला त्या मानसच्या तावडीतून सोडवून आणणार? सकाळपासून सियाने अग्नेयला हा प्रश्न किती वेळा विचारला असेल ह्याचा नेमच नव्हता. पण मी म्हणते त्या ठरवण्यासारखं तरी काय आहे? ते आपले डॅड आहेत ना, मग जावा आणि डायरेक्ट घेऊन या त्यांना. तिला तर कधी अग्नेयचे डॅड घरी येतात असं झालेलं, कारण तिच्या घरातलं कोलमडलेलं वातावरण त्यांच्या येण्यानेच आता नॉर्मल होणार होतं. इतकंच नाही तर तिलाही आता त्यांच्या आयुष्यातली शेवटची परीक्षाच वाटत होती, कारण ह्यानंतर सगळं चांगलंच होणार यावर तिचा ठाम विश्वास होता. अग्नेय सकाळपासून सियाच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता बघत होता. तिने कितीही त्याच्यासमोर स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या प्रिन्सेसचे डोळे त्याला सगळं काही सांगायला पुरेसे होते. या मोठ्या बोलक्या डोळ्यात तर जग अडकलेलं त्याचं. मग त्याला त्यांची व्यथा समजणार नाही असं होणार होतं का? प्रिन्सेस कम हिअर. अग्नेयने त्याचा लॅपटॉप बंद करत सियाकडे हात करताच तिने गपगुमान येऊन त्याच्या हातात हात दिला. तसं त्याने तिला ओढून त्याच्या मांडीवर बसवून घेतलं. अहो तुमचे कपडे. तो ऑफिससाठी ऑलमोस्ट रेडी होऊन निघणारच होता की रॉकीने त्याला अर्जंट एक मेल चेक करायला लावलेला, म्हणून तो सोफ्यावर येऊन बसला होता. पण आता तिला मांडीवर घेतल्यावर ती त्याचे कपडे खराब होतील या भीतीने लगबगीत उठायला जाणार की त्याची पकड आणखीनच घट्ट झाली आणि त्याने काहीशा रागातच तिच्याकडे पाहिलं. तिचं लांब जाणं त्याला कसं खपणार होतं बरं? तिच्यापेक्षा तर त्याला त्याचे श्वासही इम्पॉर्टंट नव्हते आणि ही बया कपड्यांचं बोलत होती. हद्द आहे ग बाई. मग तो चिडणारच ना. अहो तिला त्याच्या या रिॲक्शनवर काय बोलावं तेच कळेना. व्हॉट हॅपन? पण तिचे बावरलेले डोळे बघून अग्नेयने तिच्या गालावर हात ठेवत तिचा चेहरा समोर केला. तिच्या नजरेतली अस्वस्थता त्यालाही बेचैन करून सोडत होती. पण त्याच्या या प्रेमळ स्पर्शाने सियाला अगदीच भरून आलं आणि ती लागलीच त्याच्या मिठीत शिरली. जाणा, पण आत्ता तिच्या या कृतीवर अग्नेयचं कपाळ आकसलं ना. तिच्या बाबतीत तो खूपच जास्त प्रोटेक्टिव्ह असल्याने तो काहीसा हायपर झाला. अहो प्लीज आत्ता तरी सगळं लवकरात लवकर नीट करा. दररोज देवाकडे फक्त माझ्या घरातलं सुख मागितलंय मी, पण आपल्या लाईफ मधला दुःखाचा डाव संपायचं नावच घेत नाही आहे. आधी सुदेशमुळे माझी आणि आईची झालेली अवस्था, मग आत्या अंकलचा मृत्यू, त्यांचं ते भयान सत्य, आरूचं घर सोडून जाणं, त्याचा संघर्ष आणि नित्याची अवस्था, आणि आईचं मला सोडून जाणं. ह्या 3 वर्षात आपल्या घरातला प्रत्येक व्यक्ती फक्त वेदनेने होरपळला आहे. पण अजून किती दिवस हे असंच चालणार आहे सांगा ना. मला माझ्या घराला, माझ्या कुटुंबाला असं कुडताना बघून खूप त्रास होतोय. प्लीज काहीतरी करा ना. सिया अग्नेयच्या मिठीत बोलता बोलताच भावूक झाली. तसं त्याने तिला अजूनच हृदयाशी कवटाळलं. खरं तर तिचं ऐकून त्यालाही वाईट वाटत होतं. ती आल्यापासून तिलाही त्याला पूर्ण सुख देताच कुठे आलेलं. या 3 वर्षात कोणतं नाही तर कोणतं सावट त्यांच्यावर डेरा मांडून बसलंच होतं. तरी तिची काही तक्रार नव्हती. पण आज तिला सहनच झालं नाही, म्हणूनच त्याच्या समोर स्वतःच्या भावनांना रित केलेलं तिने. प्रिन्सेस जाना, लुक ॲट मी. तिला असं खचताना बघून त्याने तिचा चेहरा समोर करत तिचे डोळे पुसले, कारण तिचा एक थेंब जरी बाहेर आला तरी ती लागलीच टोमॅटो होऊन जायची. जाना,
बच्चा माझ्यावर विश्वास आहे ना? अग्नेयने तिचा चेहरा ओंजळीत घेऊन अगदी प्रेमाने तिच्या डोळ्यात पाहिलं. अहो, तुमच्यावर तुमच्या सियाला विश्वास आहे, म्हणूनच इतक्या हक्काने मी तुम्हाला सांगत आहे ना. सियाच्या या आश्वासिक बोलण्यावर अग्नेयच्या ओठांवर हलकी स्माईल आली. तिचा हा विश्वासच तर त्याची सर्वात मोठी ताकद होती. देन डोंट वरी, ह्या टाइमला तुझा अग्नी सगळं फुल अँड फायनल करूनच शांत बसणार. यानंतर आपल्या घरावर वाकडी नजर टाकायचीही कोणी हिम्मत करणार नाही. अग्नीने सांगायला उशीर की इथे सियाच्या ओठांवर गोड हसू पसरलं. अहो, खरंच त्याच्या त्या एका वाक्यावरच तिला किती तो आनंद झाला. हो, अगदी खरं. अग्नेयने तिच्या ओठांवरचं ते गोड हसू मनात साठवत तसंच तिच्या नाकावर ओठ टेकवले. तशी ती हसतच त्याच्या मिठीत शिरली. तिच्या या स्माईलसाठी तर पूर्ण जगाविरुद्ध उभा राहिलाही तो एव्हर रेडी होता. अग्नेय, आर यू शुअर आपण ह्या प्लॅन थ्रू पुढे जायचं आहे? आय मीन, आपण ह्या सर्वात नित्याची लाईफ धोक्यात नाही घालू शकत. आणि आरव, त्याला हे पटणार आहे का? अग्नेयचा प्लॅन ऐकून विष्णू तर त्याचं डोकं धरूनच बसलेला. रॉकी सोबत मार्कोही हँग झाले होते. पण त्या सर्वांच्या थोबड्यावरचे रंग उडूनही अग्नेयच्या चेहऱ्यावरची माशीही हल्ली नव्हती. म्हणजे हा माणूस दुसऱ्यांना अटॅक येईल असा प्लॅन सांगून स्वतः मात्र निवांत बसलेला, हीच आश्चर्य करण्यासारखी गोष्ट होती. पण ह्यात आश्चर्य तरी काय करायचं? त्याला कोणाच्या असण्या नसण्याने कायच फरक पडणार होता ना. विष्णू, देन डू यू हॅव एनी अदर प्लॅन? अग्नेयने विष्णूची रिॲक्शन बघून वैतागतच त्याच्याकडे पाहिलं. तसं विष्णूने रॉकी आणि मार्कोकडे पाहिलं तर त्या दोघांनीही माना झुकवल्या. अरे बैलांनो, माना काय खाली घालताय? तुमच्या डोक्यात काय चालू असेल तर सांगा ना ह्याला. विष्णू दात ओठ खातच त्या दोघांकडे बघतो. पण त्याचं ऐकून इथे अग्नेयने त्याच्याकडे बघून मनोमन डोक्याला हात मारून घेतला. म्हणजे तो विचारत ह्याला होता, पण हा मनुष्यच या दोन जीवांच्या भरोश्यावर उडत आहे म्हटल्यावर आता रडायचं का त्याने? पण खरंच अवघड आहे बाबा अग्नीचं. एकही मेंदू असणारा प्राणी त्याच्या नशिबात नव्हता. याहून जास्त दुःख ते कोणतं? बॉस, तुम्ही फक्त ऑर्डर करा. मी पुढच्या मिनिटाला तो माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असला तरी त्याला उचलून तुमच्या समोर आणतो. म्हणजे त्याच्या लाईफला डेंजरमध्ये बघून तो नक्कीच पोपटासारखा बोलायला लागेल. रॉकीने काही सुचवताच मार्कोही पुढे आला. नाहीतर बॉस, आपण डायरेक्ट त्याच्या घरावरच अटॅक करू. बिग बॉसला तर त्याने तिथेच कुठेतरी ठेवलं असेल ना. मार्कोनेही त्याला आयडिया सुचवताच विष्णूचं तोंडच पडलं. म्हणजे या दोघांनाही काहीतरी का असेना पण सुचलं. पण आपल्या रिकाम्या मेंदूत कसलीच उपज येईना बघून त्याला स्वतःलाच एक क्षण आपल्याला मेंदू आहे का ह्यावर शंका आली. नाही मार्को, आपण असं नाही करू शकत. तोच डोअरमधून आरव नित्यासोबत आत आला. तसा अग्नेयने त्याच्याकडे पाहिलं आणि क्षणभर त्या भावांची नजरानजर झाली. भाई, आपण माणसला लाईटली नाही घेऊ शकत. त्याने डॅडला एक्झॅक्ट कुठे ठेवलंय हे समजणं खरंच खूप अवघड आहे. त्याने मलाही फक्त एकदाच डॅडला भेटायला नेलेलं. त्यातही माझ्या डोळ्यांवर पट्टी होती. त्यामुळे त्याची माणसं ओढत मला कुठे नेत आहेत हे मलाही आधी समजलं नाही. पण नंतर इतकं लक्षात आलं होतं की डॅड त्याच्या बंगल्यातच कुठेतरी आहेत ते. आरव येऊन गंभीर चेहऱ्याने अग्नेयच्या समोर बसला. तशी नित्या जाऊन सोफ्यावर विसावली. तिच्या मामांना शोधण्यासाठी
ती अग्नेयाचा पुरेपूर साथ देणार होती. आरव, पण तू हे इतक्या खात्रीने कसं काय सांगू शकतो की अंकल त्याच्या बंगल्यातच आहेत म्हणून? कारण तो स्वतःहून तुला बोलवून इतकी मोठी हिंट तर देणार नाही. चला, म्हणजे या माणसाच्या मेंदूत थोडी अक्कल आहे म्हणायची. विष्णूच्या प्रश्नावर अग्नेयची ही शांशक नजर आरववर आली. तसा आरवने एक दीर्घ श्वास घेतला. जेव्हा नित्याचे मॉम डॅड एक्सपायर झाले, ही गोष्ट आपण कोणीच तिला सांगितली नव्हती. आरवने हळू आवाजात नित्यापासून नजर चोरत सांगायला सुरुवात केली. पण त्याच्या पहिल्या वाक्यावरच इथे नित्याचे डोळे मोठे झाले. म्हणजे ही गोष्ट बाकी सर्वांना माहीत होती हे तिलाही आत्ताच समजत होतं. तरी तिची नजर न जुगारता आरव मेन टॉपिकवर आला. बट त्याच्या बरोबर 7 दिवसांनी मला मानसचा फोन आलेला. आधी तर प्रायव्हेट नंबरवरून येणारा तो नंबर बघून मी तो फोन उचलला नाही. पण त्याचा मेसेज आणि सोबत एक व्हिडिओ आल्यावर मी लगेच त्याला कॉल बॅक केलेला. कारण त्याने मला डॅडचा व्हिडिओ पाठवलेला. आरवच्या सांगण्यावर अग्नेयचे एक्सप्रेशन झरझर बदलले. वातावरणात हलका तणाव निर्माण झाला. नित्याही श्वास अडवून आरवचं ऐकू लागली. मी त्याला फोन केल्यावर त्याने मला नित्याला हर्ट करून मेन्शन सोडून जायची कंडिशन ठेवली. बट मी त्याचा ऐकायला नकार दिला. कारण मलाही वाटलं तो मला कोणत्या तरी माणसाचा फेस रिप्लेस करून एक व्हिडिओ बनवून पाठवत आहे म्हणून. पण मग जेव्हा त्याने मला त्याच्या घरी भेटायला बोलवलं, मी तुला काहीतरी कारण सांगून गेलो होतो. कारण मलाही त्याला जाब विचारायचाच होता. तेव्हा त्याने मला डॅडला भेटवलेलं. पण त्याने माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्याच्याच एरियात 20 मिनिट फिरवून परत त्याच्या बंगल्यावर आणलेलं. कारण येताना ज्या गोष्टी मी उघड्या डोळ्यांनी बघितल्या होत्या त्याच नंतर बंद डोळ्यांआडही मला जाणवल्या होत्या. त्याने मला तिथेच कुठेतरी खालच्या बाजूला नेलेलं. त्यामुळे मी पक्का सांगू शकतो भाई, डॅड मानसच्या बंगल्यातच आहेत. आरवचं ऐकून अग्नेय सोडला तर बाकी सगळे अवाक होऊन त्याला पाहत होते. इतका अचानक हा हुशार कसा झाला हाच प्रश्न पडला त्यांना. बट मला हा प्रश्न पडला आहे, बाबाला लांब पाठवून त्या माणसला काय मिळणार होतं? घ्या, या मार्कोला तर ह्या स्टोरीत जरा जास्तच रस आला की काय? मार्को, त्याला तुझ्या बाबापासून नाही तर बेबी पासून तक्रार होती. तुझी बेबी तुझ्या बाबावर प्रेम करत होती आणि हे श्रीजाकडून मानसला कळालं होतं. म्हणूनच रमेश अंकल आणि आत्याच्या डेट नंतर नित्याची आत्या मानसच्या सांगण्यावरून तिला घ्यायला आलेली. पण तेव्हा नित्याला काहीच माहीत नसल्याने मी तिला पाठवलंच नाही. म्हणून मग नित्या त्याच्या हातात येत नाही बघून मानसने आरवला तिच्यापासून लांब केलं, ते पण तिला पूर्णपणे तोडून, जेणेकरून ती आरवचा राग करायला लागेल आणि नंतर त्याला तिला मिळवणं सोपं जाईल. अग्नेयाला सगळं माहीत आहे बघून आरवने तर झटकन नित्याकडे बघितलं, तर त्या मॅडम तर लाजून चेहरा झुकवून गालात हसत बसल्या होत्या. ते बघून आरवनेही केसात हात फिरवत कसं बस त्याचे ब्लश आवरले. अरे वा, इथे कांद्या पोह्यांचा प्रोग्राम चालू आहे का? जे थोबाड फाकवून लाजत बसलाय. अरे विषयाचं गांभीर्य बघा रे. आरव आणि नित्याचं लाजणं तर समजण्यासारखं होतं, पण त्यांच्यासोबत रॉकी आणि मार्कोलाही लाजताना बघून इथे आपले विष्णू बाबा चिडले ना. म्हणजे कोणाचं काय आणि या दोघांचं काय ना. विष्णूच्या चिडण्यावर सगळे परत वास्तवात आले. भाई, माझ्याकडे एक प्लान आहे. आय मीन, बघ तुला पडतो का?
आरवने परत सिरियस होऊन त्याचा प्लॅन डिस्कस करताच सर्वांची तोंड सताड उघडी पडली. या दोन्ही भावांची फक्त थोबडीच नाही तर डोकंही सेमच चालत होतं. ते बघून क्षणभर अग्नेयही चमकला, पण नंतर मात्र त्याच्या ओठांवर हलकी स्माईल आली. त्याचा आरव गुणांनीही अगदी त्याच्यावर गेलेला. आरव, चक्क तू हा प्लॅन सांगतोय म्हणजे तुला हे चालणार आहे? नित्याला तर त्याच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. यात इतके दात फाकवण्यासारखं काय आहे? म्हणजे माझ्या या प्लॅनवर तुला जरा जास्तच आनंद झालेला दिसतोय. नित्याचे ते अतिचे रिॲक्शन बघून आरवची नजर अगदीच तीक्ष्ण होत चेहराही हलका लाल पडला. ते बघून नित्यानेही बारीक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. एक मिनिट, हा तुझाच प्लॅन आहे ना? मग मला काय घुरून दाखवतोय? तुझ्या या प्लॅनवर मी हॅपी नाही तर शॉक झालीये. नित्याने त्याच्याकडे बघून रागातच नाक मुरडलं. तसा आरवही वैतागला. ह्याला प्लॅन नाही तर मजबुरी म्हणतात, पण आता आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही म्हणून बोललो मी. आरवचं तर तोंड ह्या प्लॅनने आधीच उकडलं होतं. डोंट वरी बडी, जी उपज तुझ्या डोक्यात आत्ता आलीये त्यावर तुमचे बंधू राज मगाशी शिक्कामोर्तब करून झाले. विष्णूच्या सांगण्यावर आरवने अग्नेयकडे बघितलं. तसं अग्नेय त्याच्या नजरेतली काळजी समजून गालात हसला. डोंट वरी आरव, तुझा भाई आहे ना? तुझा भाई आता कोणाला काहीच होऊ देणार नाही. आय नो, मी डायरेक्ट मानसचा गळा पकडून त्याला सरळ डॅड बद्दल विचारू शकतो, पण तो खूप जास्त धीट आहे. त्याला त्याच्या मरणाचीही भीती नाही. प्लस मला अशी कोणतीच मिस्टेक करायची नाही की तुझ्या 2 वर्षाच्या सॅक्रिफाईसला वेस्ट जावं लागेल आणि डॅडही प्रॉब्लेम मध्ये येतील. सो आपल्याला खूप कामली एक पाऊल उचलावं लागणार आहे. मी आज माझ्या प्रिन्सेसला प्रॉमिस केलंय की मी लवकरच सर्व ठीक करेन म्हणून. मग आता मागे हटण्याचा प्रश्नच येत नाही. अग्नेयचं ऐकून आरव सोबत आता सगळेच निर्धास्त झाले. नित्या, बेटा भाईची मदत करशील ना? आय नो, मी तुला माझ्या स्वार्थासाठी. अग्नेय बोलतच होता की नित्या काहीशी चिडतच उभी झाली. भाई, हे तुझं माझा करून तू मला पर्क करत आहेस का? आणि ह्यात स्वार्थ कसला? ज्या स्वार्थाने कोणाला नवीन आयुष्य मिळणार असेल ती गोष्ट चुकीची कशी असेल भाई? आणि तसंही माझा भाई कधीच चुकीचा असू शकतच नाही. नित्याचं उत्तर ऐकून अग्नेय सोबत आरवलाही त्याच्या चिमणीचं किती ते कौतुक वाटलं. चला तर मग फायनली प्लॅन ठरला आहे. ओके देन, फक्त अग्नी एकदा हे सर्व सियाच्या कानावरही घालून ठेव. विष्णू अंगसैल सोडत उठायला जाणार की एक मिनिट, ह्यात प्रिन्सेस कुठून आली? विष्णू, मी या गोष्टींपासून तिला लांब ठेवतो, हे माहीत आहे ना तुला? सियाला सांगायच्या विचाराने अग्नेयची भंबेरी उडाली. ते बघून विष्णूला हसूच आलं. म्हणजे ह्या मुलाच्या अंगात किती ते गुण ना. ओ कम ऑन अग्नी, तिला सांगावंच लागणार आहे. तिच्या परवानगीशिवाय नित्या ह्या प्लॅन मध्ये एंटरही नाही होऊ शकत. आणि जर तिला दुसरीकडून समजलं तर ती तुला खरंच मेन्शन बाहेर काढेल. मग बस दरवाजा पेटत. विष्णूचं बोलणं पटताच अग्नेयने आगतिकतेने आरव आणि नित्याकडे बघितलं. तर त्या 2 आगाऊंनी तर लगेच हात वर केले. तशी आता अग्नेयचीच लंका लागली. मग काय वाटतं तुम्हाला, सिया ह्या प्लॅन साठी रेडी होईल का? आणि आता लवकरच तो दिवस येणार आहे का जेव्हा मानसचा अंत होऊन अग्निहोत्री फॅमिली एक होईल? त्यासाठी आता पुढचा भाग आवर्जून पहा. आणि आजचा भाग जर आवडला असेल
तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअर करा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.